हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 10:30 तरी वाजले असतील, तितकं मी बघितलेलं नाही आहे, कारण आपण एक वेळा कामात लागलं की आपली कंटिन्यू कामं चालू असतात. किती वाजलेत काय नाही तिकडं जास्त लक्ष जात नाही. तसंच आहे माझं मॉर्निंगचं. तर आज मी लिंबूचं लोणचं वगैरे बनवलं, शेअर केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. नाही बघितलं आताही बघू शकता. खूपच छान टेस्टी लिंबूचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. तर थोडीफार किचनची कामं आवरलेले आहेत आणि आता आलेले आहे मी बाहेर. आणि इकडं बाबांसाठी मी नवीन धोतर काढलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचारते होता की बाबा कधी येणार, तर बाबा कालच आलेले आहेत. आणि बाबांना जे नवीन मी धोतर आणलेले होते, तर त्यामधलं एक धोतर राहिलं ताईकडे. म्हणजे घाईगडबडीत मॉर्निंगला लवकर आलेले आहेत, त्यामुळे धुणं झालेलं नसावं. तर तिथे एक राहिलेलं नाही एक अंगावर. मग मी म्हटलं ती जोडीच घाला. म्हणजे कसं होतं ना, एक घातलं आणि ते दुसरं जे असतं ना ते तसंच नवीन राहतं आणि हे एक त्याच्या जोडीचं फाटतं. तर मी म्हटलं ती जी आहे धोतर आणखीन एक ते तसंच ठेवा, जे ताईकडे आहे ते आणि हे तिथं गेल्यानंतरच घालता येईल. आता मी नवीन दुसरे काढून देते. तर इकडे नवीन धोतर जे आहेत ते मी काढलेले आहेत. आणि हे कसं असतं ना, जॉईंट असतात दोन्ही. तर आतमधनं मी कट केलेलं आहे आणि घडी घालून ठेवलं आणि एक घालण्यासाठी मी तर ठेवलेलं. म्हणजे बाबा गेलेले आहेत आंघोळीला. तर ही कामं आवरली आणि आता मी परत किचनमध्ये आलेले आहे. म्हणजे भाकरी बनवायची आहेत. मी लोणचं केलेलं आहे लिंबूचं. परत भाजी, भात, वरण जी आहे ते सगळं बनलेलं आहे. फक्त मला आता भाकरी बनवायची आहेत. म्हणजे बाबांची आंघोळ झालेली आहे आणि बाबांची आंघोळ झाल्यानं जेवण करायला बसतात. म्हणजे त्यांना सवयच आहे. अगोदर चहा वगैरे काहीच घेत नाहीत ते, आणि आंघोळ झाल्यानंतर मात्र जेवण लागतं त्यांना. म्हणून मी अगोदर भाकरी बनवत आहे. आणि जेवायचं पीठ पण थोडंसं राहिलेलं आहे, संपलेलं आहे. काल पण दळण करायचं होतं, झालं नाही. ही जी कामं आहेत ना ती अधूनमधून खूप सारी होऊन जातात, त्यामध्ये वेळच भेटत नाही असं झालेलं आहे. काल पण झालं नाही. विचार करत आहे आज तरी दळण करणं होईल का नाही, कारण आज मी साफसफाईची कामं काढणार आहे. तुम्ही विचारत आहे की संक्रांतीची खरेदी झाली आहे का, तर हो, ते पण मला म्हणजे खरेदी करण्यासाठी जायचं आहे. तर खूप सारी कामं यावेळी आहेत, कारण जेव्हाही सणवार येतं ना त्या तयारीला आपण 8 दिवस अगोदरच लागतो. आणि तसं झालेलं आहे. संक्रांत हा सगळ्यात मोठा सण आहे आपला. तर थोडीफार तयारी अगोदरच करायची आहे मला. म्हणजे साफसफाईची कामं तर आहेतच आहेत. म्हणजे पूर्ण घर मी स्वच्छ केलेलं आहे. म्हणजे जाळाजुळा काढल्या, पुसून घेतलं, झाडून घेतलं, सगळे झालेलं आहे. फक्त हॉलमध्ये जे शोकेस आहे तिथलंच मी काढलेलं आहे. म्हणजे जे मेन आहे, जे आल्यानंतर समोर दिसणार आहे तेच मी काढलेलं नाही. म्हणजे विचार होता की जे आतमधलं आहे ते मी नंतर करणार नाही, कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणून मी अगोदर ही सगळी आतमधली जी आहे ना साफसफाई केलेली आहे. म्हणजे बेडरूम, किचन रूम, तिकडची एक्स्ट्राची रूम हे झालेलं आहे. फक्त आता राहिलेलं आहे हॉल. तर हॉलमधले जे आता शोकेसमध्ये जे हे ठेवलेलं आहे मी सामान, ते सगळं काढून मी आज स्वच्छ करून घेणार आहे. आणि त्यानंतर जर वेळ भेटला तर मी शॉपिंगला जाणार आहे. नाही भेटला तरी उद्या तरी मी जाणार आहे, कारण आता जास्त दिवस नाही आहेत. तर इकडे एकदम तोंडावरती सण आलेला आहे. आता फक्त 2 दिवसच राहिलेले आहेत. तर यामध्ये ही साफसफाई करणार आहे, शॉपिंगही करणार आहे, थोडीफार संक्रांतीची तयारीही करायची आहे. तर खूप काही आहे. तर इकडे भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि बाबांना जेवायला वाढलेलं आहे. तर गरमागरम भाकर, वरण, भात, भाजी आणि लिंबूचं लोणचं बाबांना जेवायला वाढलेलं आहे. बाबांचं जेवण होत आहे तोपर्यंत मी सगळ्याच भाकरी बनवल्या, किचन काउंट स्वच्छ करून घेतलेला आहे. तर ही सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आता इकडे मी हे जे लोणचं आहे ना शेजारच्या ताईंना देऊन येते. म्हणजे जेव्हाही काही आपण बनवतो, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, इडली, डोसा, काही असं नाश्ता बनला किंवा काही लोणचं वगैरे बनलं तर आम्ही एकमेकांना देऊन खात असतो. त्यांच्या घरी बनल्यानंतर ते मला आणून देतात, आमच्या घरी बनल्यानंतर मी त्यांना नेऊन देते. तर खूपच छान टेस्टी हे लिंबूचं लोणचं बनलेलं आहे. कशा पद्धतीनं बनवलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. नाही बघितला आताही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर अगोदर मी लोणचं देऊन आलेले आहे त्या ताईंना. आणि कपडे पण मी मशीनला लावलेले आहेत. तर कपडे धुवायचं काम होत आहे. आणि इकडे जे स्टँड घेतलेलं आहे, तुम्ही म्हणत होता आता हे वरती अडकव, पण वरती अडकवायला स्पेसच नाही आहे, तर म्हणून मी खालीच ठेवलेलं आहे. तर जोपर्यंत की कपडे धुवत आहे तोपर्यंत मी इकडं निळचं पाणी करत आहे. म्हणजे दररोजचे कपडे मी निळमध्ये घालत नव्हते. म्हणजे फक्त बाबांचेच व्हाईट कलरचे कपडे असतात, बाकीच्यांचे सगळ्यांचे कलरफुल कपडे आहेत, त्यामुळे निळ वगैरे घालण्याची गरज नाही आहे. तर इकडं कपडे धुवत आहे तोपर्यंत निळचं पाणी पण मी तयार करून ठेवलेलं आहे. ते निळचा डबा, जे हार्पिकचा डबा आहे, जेही आपले छोटे मोठे डबे आहेत ते सगळे मी स्टँडमध्ये ठेवलेले आहेत. आणि इकडे ही सोनपापडी ताईनं दिलेली आहे. तर मला खूप आवडते सोनपापडी. काल गुरुवारचा उपवास होता म्हणून काही मी खाल्लेली नव्हती. पण आता या सगळ्या कामापासून फ्री झाले, कपडे धुवत आहे तोपर्यंत मी इकडं खारा आणि सोनपापडी खायला घेतलेली आहे. म्हणजे मला सोनपापडी ही माझी फेवरेट आहे. जास्ती ही वस्तू आवडत नाही, जसं फरसाण वगैरे मी घेतलं तितकं आवड नाही त्याची, पण सोनपापडी खूप आवडते. तिकडं खायला घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सोनपापडी आणि खारा खायला. इकडे टी व्ही पण लावलेली आहे. म्हणजे टी व्ही ही माझी साथीदार आहे. आणि यावेळी तुम्ही बघू शकता कसं झालेलं, घरात कोणीच नाही आहे. म्हणजे दीपक दिनेश तरी गेलेले आहेत बाहेर, मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे तुम्हाला.
दिनेश पण बिदरला गेलेला आहे. त्यामुळे ना आता असं वाटत आहे ना, घरामध्ये खूप सुनं मुलांनीच घर भरून वाटतं आणि दोघंही बाहेर गेलेले. त्यामुळे ना मला खरंच खूप सुनं वाटत आहे. काही खावं प्यावं बसावं उठावं एकटं खूपच एकटं वाटत आहे. पण याला काहीच पर्याय नाही आहे, कारण मुलं गेलेले आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांना पाठवणंही गरजेचं आहे. असं नाही आहे की आपण घरातच बसून घेऊ आणि मग ते काय करणार जीवनामध्ये, आपण विचार केलाच पाहिजे. तर इकडं कपडे पण तोपर्यंत धुवून झालेले आहेत. तर सगळे कपडे मी काढून जे कपडे मला निळमध्ये घालायचे आहेत ते निळमध्ये घालून उन्हाला टाकते. आणि ऊन पण तितकं नाही आहे, म्हणजे थंडी तर खूप आहे तरी पण बघा कडक ऊन पण नाही आहे. असं झालं ना, वातावरण एक वेगळंच वातावरण झालेलं आहे. ना व्यवस्थित ऊन आहे ना व्यवस्थित काही आहे, ऊनही नाही ना थंडी नाही, वेगळंच वातावरण झालेलं आहे. तर आता कपडे उन्हाला टाकते, म्हणजे इथे एकतर ऊन येत नाही लवकर, वरती नेऊन टाकेन तर आता वरती जायचं मन नाही आहे. म्हणजे आता 2 मजली पायऱ्या चढत कधी हे कपडे बकेटा घेऊन जाऊ मी, त्यामुळे मी इथंच टाकत आहे. आणि जे निळमध्ये घालायचे आहेत व्हाईट कलरचे कपडे ते मी निळमध्ये घातलेले आहेत आणि उन्हाला टाकलेलं आहे. आणि थोडंसं लवकर या कामापासून फ्री होते आणि मग मला शोकेसमधलं सगळंच काढायचं आहे. आणि सगळं काचेच्या, म्हणजे सगळं काचेचे आहेत, ते पडलं तर फुटायची भीती असते, एकदम नाजूक वस्तू आहे. तर थोडासा वेळ मला जास्त लागणार आहे. किचनचे कसं असतं ना, डबे खूप सारे असतात आणि पडलं झडलं तर ते फुटायची भीती नसते, म्हणून आपण तिथं पटकन आवरतो. पण शोकेसमधलं जे आहे ना तिथं थोडासा वेळ मला जास्त लागणार आहे, कारण एकदम नाजूक आहेत. आणि जे माझ्या बहिणीनं ते गिफ्ट दिलेले आहे दीपकला, ते पण मी थोडेफार शोकेसमध्ये ठेवलेले आहेत. आणि थोडेफार पॅकच आहेत, मी काढलेलं नाही, कारण तिथं ठेवण्यासाठी तितका स्पेस नाही आहे. आणि फोटो वगैरे आहेत ते लावायचं कुठं, ते थोडंसं हे आहे ना, की म्हणजे जे ग्लासचे फोटोचे जे काच असलेले असतात, जरा हवेनं पडले पूर्ण चुरा होतो त्याचा, त्या भीतीमुळेही मी ते काही लावलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आता कुठेतरी व्यवस्था करावीच लागते. म्हणजे तिकडच्या साईडची जी भिंत आहे ना, वरच्या साईडला ड्रिल मशीननं होल पाडून मग तिथे ते फोटो वगैरे लावणार आहे, कारण खूप सुंदर असे फोटो आहेत, पण ते आता मला लावता आलेले नाही, म्हणून सगळे मी पॅक करून ठेवलेले आहेत. तर कपडे उन्हाला टाकले, खूप दम लागलेला होता, तर अगोदर मी पाणी पिलेलं आहे आणि आता मी लागलेले आहे या कामाला. म्हणजे शोकेसमध्ये जी ही वस्तू आहेत सगळ्या काढत आहे, जे नको आहे, म्हणजे दिवाळीला वगैरे आम्ही लावलेले होते आकाशदिवे छोटे आहेत, ते मी आता काढणार आहे. म्हणजे अगोदरच मी यांना नको म्हणत होते, तरी पण खूप सुंदर दिसत आहे म्हणून लावले आणि त्याच्यावरती मला ते काढणंही झालेलं नाही आहे. आणि इकडे दाराला वगैरे आम्ही खूप सारे असे तोरण लावलेले आहेत, ते पण मला काढून धुवून ठेवायचं होतं, पण ते पण काही काढण्यात आलेलं नाही आहे, तसंच ठेवलेलं आहे. आज थोडंफार शोकेसमधलंच काढणार आहे, बाकीचं आणखी मी काही काढणार नाही आहे. तर केलेली आहे सुरुवात करण्याअगोदर विचार येत होता की आज नाही उद्या करूया, उद्या आणि परवा करूया, पण विचार खूप करतो आपण, पण एक वेळा सुरुवात केली ना ही सगळी कामं आपली पटकन होऊन जातात. आणि जेव्हाही कंटाळा येतो ना त्यावेळेत मी काय करते म्हणजे एकच ऑप्शन मला दिसतं इथं, जेव्हाही मला कंटाळा येतो, माझं मन मानत नाही की मला हे करायचं नाही असं वाटतं ना, त्यावेळेत मी काय करते, सगळा पसारा उचलते आणि खाली ठेवते. मग त्यावेळेत माझ्याकडे ऑप्शनच राहत नाही काही ते ठेवल्याशिवाय तर ज्यावेळेत आपलं मन करायचं नाही आहे किंवा आपल्याला असं वाटतं की उद्या करूया, दररोज आपण असंच करतो की उद्या करूया, मग ते उद्या कधीच उजळे ना, मग त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याच वेळेमध्ये सगळा पसारा काढून खाली ठेवायचा. मग नंतर आपल्याकडे ऑप्शन नसतं. किंवा असंही होत नसलं ना तर एखादी आपली फेवरेट जी वस्तू आहे, जोपर्यंत हे काम आवरत नाही तोपर्यंत मी ते वस्तू करणार नाही, असं एक मनात निश्चित करते. म्हणजे आता एखादी टी व्हीवरती सिरियल आहे किंवा फिल्म आहे, मग मी काय विचार करते की जोपर्यंत की मी कामं आवरणार नाही तोपर्यंत मी तो सिरियल बघणार नाही, तोपर्यंत मी ते फिल्म बघणार नाही. किंवा एखादी खाण्याची वस्तू आहे, जोपर्यंत की माझं काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी ते वस्तू खाणार नाही, जी माझी फेवरेट आहे, असा मी विचार करून ही कामं आवरते. तर इथं सगळा पसारा मी खाली ठेवलेला आहे, जी डॉल आहेत, कुंड्या आहेत, सगळं उचलून मी खाली ठेवलं. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. आणि ही माझ्या 5व्या नंबरच्या बहिणीनं दीपकला गिफ्ट दिलेलं आहे, जेव्हा आम्ही सत्कार कार्यक्रम ठेवलेला होता. तर काही मूर्त्या आम्ही इथे शोकेसमध्ये ठेवल्या आहेत आणि काही पॅकच आहेत, म्हणजे जे मला इथं ठेवायला जमलं तितक्या ठेवलेल्या आहेत. आणि जे जमत नाही, जे खूप मोठ्या आहेत, व्यवस्थित बसत नाहीत, ते मात्र आम्ही काढलेलं नाही आहे, कारण इथं ठेवण्यात काही मतलब नाही, ते पडला तर पूर्ण चुरा होणार आहे. तर काही गिफ्ट यांच्या मित्रांनी आणलेले आहेत, काही गिफ्ट दीपकच्या मित्रांनी आणलेले आहेत. म्हणजे दीपकचा सत्कार केलो, खूप सारे मित्र जे आहेत ना, शाल आणि जे फुलाचा बुके भेटतो ना ते खूप सारे आलेले होते. तर काही जे फ्लावर असतात ना, म्हणजे कुंड्यामध्ये ठेवण्यासाठी, तसेही खूप सारे आलेले आहेत. काही मूर्त्या आहेत. आणि मी माझ्या बहिणीनं काय आणले ते मी तुम्हाला सांगत आहे. तर माझ्या 2ऱ्या नंबरच्या बहिणीनं, म्हणजे पहिली तर मीच आहे, म्हणजे घरात सगळ्यात मोठी मी आहे, मग माझ्या पाठीवरची बहीण 2ऱ्या नंबरची अर्चना, तिनं दीपकला चांदीचं ब्रेसलेट केलेलं आहे. म्हणजे मी तर त्यांना म्हणत होते की तुम्ही फक्त या आशीर्वाद द्या दीपकला,
पण नाही, कोणीही असं रिकामं आलेलं नाही, काही घेऊन आलेले आहेत. म्हणजे मी म्हणलेलं होतं आता तुम्ही कपडे वगैरे आणसाल तर दीपक तिथं घालणार नाही, कारण खूप सारे कपडे ते मिलिटरीचेच असतात तिथं. मग आपले घरचे कपडे किंवा पाहुण्यांचे कपडे ते मुलं घालायला तितका म्हणजे त्यांच्याकडे वेळही नसतो आणि ते कपडे कधी घालणार ते. त्यामुळे काहीच आणू नका, या फक्त आशीर्वाद द्या सांगितलेलं होतं. पण नाही, सगळ्यांनी काही घेऊन आलेलं आहे. तर अर्चनाने म्हणजे माझ्या दुसऱ्या नंबरच्या बहिणीनं ब्रेसलेट आणलेला आहे आणि तिसऱ्या नंबरच्या बहिणीनं म्हणजे अश्विनीनं आरतीची ताटली आणलेली आहे. खूप सुंदर आहे, मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि त्याच आरतीच्या ताटलीने दीपकची आरती आम्ही केलेली होती. खूपच सुंदर अशी तिनं आरतीची ताटली आणलेली आहे. आणि चौथ्या नंबरच्या बहिणीनं राधाकृष्णाची मूर्ती आणलेली आहे. खूपच सुंदर आहे, जी मी शोकेसमध्ये. पाचव्या नंबरच्या बहिणीनं छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती आणलेली आहे. खूपच सुंदर आहे ते पण, जसं तुम्ही आत्ता बघितलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि या सगळ्या वस्तू मी शोकेसमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि काही मूर्त्या यांच्या मित्रांनी आणलेल्या आहेत, ते पण राधाकृष्णाची मूर्ती पण आहे. खूप साऱ्या फोटो आहेत. खूपच सुंदर सगळ्यांनी गिफ्ट दिलेलं आहे. तर काही काढून ठेवलं, काही मी पॅक करून ठेवलेलं आहे. काही कारण इथं ठेवायला जमत नाही आणि अगोदरची खूप सारे इथं कुंडे, फ्लावर हे ते ठेवलेलं आहे आम्ही, डॉल वगैरे. त्यामुळे या वस्तू थोड्याफार ठेवल्या, जितका स्पेस आहे तितकं ठेवलं. आणि असं नाही की खूप सारे इथं भरायचं आहे, जितकं सुंदर आहे तितकंच मी ठेवलेलं आहे. आणि जे बाकीचे आहे सगळ्या मी पॅक करून ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला बोलत इकडं पूर्ण शोकेस मी स्वच्छ केलेलं आहे. म्हणजे हे दुरून बघितलं ना, खूपच स्वच्छ छान वाटतं, पण खूप धूळ जमलेली होती यावरती. तर सगळंच काढून मी इकडं लिक्विडचं पाणी बनवून घेतलं. कॉटनच्या कपड्याने मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. बघू शकता, छान हे चमकत आहे. म्हणजे समोर आहे ना, आणि एकदम व्हाईट कलरचं आहे. खूप धूळ येते आणि यावरती बसते आणि ते तितकी दिसून येते. पण जसं आपण जवळून बघतो किंवा त्यावरती हात फिरवतो ना, हाताला ती धूळ लागते. तसं झालेलं होतं. तर झालेले स्वच्छ. आणि संक्रांतीच्या आधी हे साफसफाई करणं गरजेचं आहे, कारण आता आपण घर सजवतो, सगळं छान डेकोरेट करून ठेवतो आणि त्यामध्ये धूळ असली ना, तितकं हे वाटत नाही. म्हणून मी खरेदी करायला जाण्या अगोदर हे सगळं मी क्लीन करत आहे. तर शोकेस मी स्वच्छ करून घेतलं. आणि हे जे फ्लावर आहेत सगळे, हे जे कुंड्या आहेत ना, सगळे मी स्वच्छ पुसून ठेवत आहे. म्हणजे यावरती हलकीशी धूळ बसलेलीच आहे. आणि एकदम व्हाईट कलरचे त्याचे कुंड्या आहेत. त्यामुळे ओल्या कपड्यानं म्हणजे लिक्विडचं पाणी बनवलेलं, त्या पाण्यानं मी स्वच्छ अगोदर पुसून घेतलेलं आहे. नंतर कोरड्या कपड्यानं मी ते थोडंसं झटकून घेतलेलं आहे, जे फ्लावर आहेत. आणि मगच इकडे मी शोकेसमध्ये ठेवलेलं आहे. काढते वेळेस आपण पटकन काढतो, पण ठेवते वेळेस थोडासा विचार येतो की कुठली वस्तू कुठं ठेवायची. कारण काढते वेळेस इतका विचार येत नाही, पण ठेवते वेळेस असं वाटतं ना की इथली म्हणजे थोडंसं चेंज पण केलेलं आहे. जे अगोदर होतं तसं ठेवलेलं नाही आहे, थोडंफार मी चेंज करत असायची जेव्हाही काढते. तर इकडे बाबा पण जेवण करायला आले दुपारचं. बाबांना जेवायला वाढलेले. म्हणजे अधूनमधून ही छोटी कामं आपली होऊन जातात. असं नाही की एकच काम आपण हातात धरून बसतो आणि तेच कडला लावायचे, असं नसतं. तर इकडे ठेवलेलं आहे. आणि ही जी फोटो आहे ना, ग्रुपची फोटो आहे. म्हणजे दीपकला आणि दीपकचे जितके मित्र आहेत, म्हणजे जे तिथं होते ट्रेनिंगसाठी, सगळ्याच मुलांना ते दिलेलं आहे. ग्रुपची फोटो आहे. ही फोटो पण मी समोर ठेवलेली आहे. आणि ही जी मिल्ट्रीची फोटो आहे, ते पण गिफ्टच आलेले आहे. ते पण मी शोकेसमध्ये ठेवलेले. म्हणजे छोटी आहे, तिथं बसलेली पण आहे व्यवस्थित. आणि ही राधाकृष्णाची छोटी मूर्ती ह्यांच्या मित्रांनी गिफ्ट दिलेली आहे, ती पण मी ठेवलेली आहे इथं. तर अशा पद्धतीने मी शोकेसमध्ये या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. काही खुंडी, काही फ्लावर जे हे आहेत ना, थोडेफार मी ठेवलेले आहेत. तर या सगळ्या वस्तू ठेवल्या. आता या मूर्त्या पण ठेवूया. थोडीशी भीती वाटत आहे ठेवते वेळेस, म्हणजे कशी आहेत ना, थोडीशी मोठी आहे ही मूर्ती आणि तर स्पेस कमी झालेला आहे. तरी पण मी ते ठेवले. खूप सुंदर ही वाटत आहे. ही मला अरुणानं दीपकला हे गिफ्ट दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती. आणि ही कल्पनाने दिलेली. खूप सुंदर आहे त्या मूर्त्या, खरंच खूप सुंदर आहेत. जसं आपली नजर पडते ना, आपण बघतच राहावं, इतके मनमोहक आणि सुंदर या मूर्त्या आहेत. तर ठेवलेले. त्याने अगोदर विचार केला की राधाकृष्णाची छोटी मूर्ती आहे ते पण तिथेच ठेवायची, पण हे जी दोन मूर्त्या आहेत ना, सेम वाटत त्या, परत मी खाली ठेवलं. आणि कोणीतरी दीपकच्या मित्रानं हे जे आहे ना, चांदीची जी राधाकृष्णाची मूर्ती आहे ते गिफ्ट दिलेली. आता कोण दिलं म्हणजे त्यावरती नाव वगैरे लिहिलेलं नव्हतं, पण खूप सुंदर आहे. ते पण ठेवलेले. आणि ही मूर्ती पण ठेवते. म्हणजे ही मूर्ती हे जे आहे ना, म्हणजे हे कोण्या दगडापासून बनलेलं आहे काही माहिती नाही मला, पण ते ना अंधारामध्ये चमकतं. खूप सुंदर आहे, ते पण मी ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या मूर्त्या लावलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं मी जे आहे ना, जागा चेंज केली. जे अगोदर होतं तसं ठेवलेलं नाही आहे. म्हणजे मला ना, जेव्हा मी काढते थोडासा बदलाव आणते, यामध्ये मला छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही,
पूर्ण शोकेस छान चमकत आहे. म्हणजे स्वच्छ केलं, परत लावलं, म्हणजे कुठले ते म्हणजे आपण अशी कामं केलं ना, करते वेळेस असं वाटतं की आपण नंतर करूया किंवा कंटाळा करतो, पण एक वेळा ही सगळी कामं आवरली ना, खरंच बघा खूप छान वाटतं. असं वाटतं ना काहीतरी जंग आपण लढून आलेलो आहोत, इतकं छान वाटतं. तर झालेलं आहे सगळं हे. आता ही राधाकृष्णाची मूर्ती जेव्हा दीपकचे पप्पा काशीला गेलेले होते तेव्हा हे घेऊन आलेले आहेत, म्हणजे मथुरालाही गेलेले होते, तिथूनही राधाकृष्णाची मूर्ती आणलेली आहे. इतकी सुंदर आहे ना, इतकी मनमोहक आहे की बघतच राहावं असं वाटतं. पण मला इथं ठेवायला थोडीशी भीती वाटत होती, म्हणून मी शोकेसमध्ये ठेवलं, आणि तिथं ठेवलं तर दिसतच नाही तिथं, म्हणजे खालच्या साईडला मी ठेवलेलं होतं. तर आज विचार केला की ही मूर्ती काढून इथं ठेवायची, म्हणजे थोडासा तिथं स्पेस पण आहे आणि थोडासा सपोर्ट पण आहे, म्हणजे एकदम अशी मूर्ती ती पडणार नाही आहे. त्यामुळे मी इथं ठेवलेली ही मूर्ती. आणि हे जे फ्लावर आहेत ना, म्हणजे कुंड्यामध्ये ठेवण्यासाठीच दिलेले आहेत, म्हणजे कुंडा नाही, फक्त फ्लावर आहेत. म्हणजे दीपकच्या मित्राकडनं हे गिफ्ट आलेलं आहे. खूप सुंदर फ्लावर आहेत, पण मी हे शोकेसमध्ये, म्हणजे तिकडे जे ग्लासचं शोकेस बनलेलं ना तिथं ठेवलेलं होतं. मग मी विचार केला की इथं जी कुंडा आहे यामध्ये जी गुलाबाची फुलं आहे ते एकदम अशी पातळ आहेत, म्हणजे थोडासा स्पेस आहे त्यामध्ये. मी विचार केला की हे फ्लावर पण याच कुंड्यात ठेवूया, कारण स्पेशल यासाठी कुंडा घेऊन यावा लागणार आहे. पण मी बाहेर गेल्यानंतर बघणार आहे, एक कुंडा थोडासा मोठ्या साईजमध्ये जो असतो ना ते घेऊन येणार आहे, पण तोपर्यंत मी इथं ठेवलेला आहे. छान पण वाटत आहे, म्हणजे आता संक्रांतीचा सण येत आहे, तर थोडंफार डेकोरेशन करणं हे गरजेचं आहे, म्हणून मी अशा पद्धतीनं सगळं लावलेलं आहे शोकेसमध्ये. आणि आता थोडीशी साफसफाईची कामंही करूया, म्हणजे आतापर्यंत मी तेच करत होते, पण इकडचं शोकेसची जी आहे ना साफसफाईची कामं झालेली, सगळं मी लावलेलं आहे. छान सुंदर पण वाटत आहे, असं वाटतं की त्यालाच बघत राहावं, इतकं सुंदर दिसत आहे. पण सोफ्याची अवस्था यावेळी खूप बिघडलेली आहे, म्हणजे दररोज आपण हे सगळं सोफ्याचे फक्त कवर मी झटकून आदरत असते, पण सीट वगैरे मी काढत नाही, दररोजच्या दररोज होती नाही. हे 15 दिवसातून एक वेळा मी काढत असते, आणि आज काढलेलं आहे. थोडेसे धूळ जमलेले आहे, जाळीजुळी कडाखोपऱ्याला झालेली आहे, कारण दररोज आपला तिथं हात जात नाही त्यामुळे. तर आज सगळे सीटही मी काढलेले आहेत, आणि मला ना सोफ्याचे कवर नवीन घ्यायचे आहेत, पण कधी मुहूर्त लागणार काय माहिती. बाहेर जेव्हाही जाते त्यावेळी काहीतरी दुसरीच खरेदी मी करून येते, आणि जे मला पाहिजे तेच घेऊन येत नाही. तसंच झालेलं आहे 2-3 वेळा. विचार तर भरपूर सारा करते, घरात राहीपर्यंत गेल्यानंतर ना आठवणच जाते मला, असं होत आहे. तर बघूया आता, मी गेल्यानंतर बघणार आहे, आणि सोफ्याचे कवर मला हे आणायचेच आहेत. तर इकडं सोफा मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, म्हणजे लिक्विडचं पाणी मी केलेलं आहे त्या पाण्यानंच पुसलेलं आहे. तुम्ही म्हणता की ते पाणी लावून यायला, तर तुमचं बरोबर आहे, पण जेव्हाही मी हे सीट वगैरे काढते ना त्यावेळेमध्ये जे लिक्विडचं पाणी आहे त्या लिक्विडच्या पाण्यानं पूर्ण सोफा पुसते, म्हणजे लवकर जाळीजुळी त्यामध्ये होत नाही, जे जाळीचे किडे आहेत किंवा झुरळ वगैरे येत नाही. लिक्विडच्या पाण्याने मी पुसलेलं आहे, आणि फॅन ऑन केलेलं, म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी लवकर हडकलं जाईल. आणि सीट मी टाकलेले आहेत, आणि कवर पण मी इकडं अंतरलेले आहेत. तर खालच्या साईडला मी आसन अंतरत असते, कारण हे जे कवर आहेत ना सोफ्याचे ते दोन्ही एकसारखे आलेले आहेत, आणि ते जेव्हा मी दोन्ही अंतरते ना तितके व्यवस्थित ते वाटत नाहीत, कारण कलर एकसारखा आहे, एकदम व्हाईट कलर वाटतं ते. ज्यावेळेस मी घ्यायला गेले त्यावेळेस खूप सुंदर वाटलं, पण सोफ्यावरती टाकल्यानंतर मात्र ते तितकं ठीक वाटत नव्हतं, म्हणून मी खालच्या साईडला जे आसन अंतरलेले आहेत. आणि आता इकडचे जे 2 सोफे आहेत ते पण मी सगळे सीट वगैरे काढलेले आहेत, आणि हे पण लिक्विडच्या पाण्यानं अगोदर मी स्वच्छ पुसून घेते. थोडीशी धूळ जमलेली आहे, जाळीजुळी झालेलीच आहे, सगळ्या सोफ्याची अवस्था थोडीशी बिघडलेली आहे, कारण थोडासा गॅप झाला ना तर अशी अवस्था होते. तर काही नाही, आता सगळं मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. इकडे TV पण चालू आहे, म्हणजे माझी साथीदार आहे. जेव्हा मी ही घरची कामं करत एकटी फिरत असते त्यावेळेस ना TV लावलं ना थोडंसं छान वाटतं, घर भरून वाटतं, कोणीतरी आहे घरात असं वाटतं, नाहीतरी असं वाटतं की मी एकटीच आहे, थोडंसं असं वाटतं, म्हणाला एकटेपणा जाणवतो. TV मला एकटेपणा जाणवू देत नाही. तर इकडं सगळ्या सोफ्याला मी व्यवस्थित पुसलेलं लिक्विडच्या पाण्यानं, आणि इकडं कोरडा कपडा घेऊन अगोदर पुसला, आणि इकडे TV म्हणजे जिथवर माझा हात जात आहे तिथवर मी पुसत आहे, कारण TVवरती धूळ तशीच तिकडे इकडं सगळीकडे धूळ अशी झालेली आहे. तर सगळं, कारण आता यावेळेस ना खूप हवा येत आहे, आणि त्या हव्यासोबत ना खूप सारी धूळ आतमध्ये येत आहे, आणि ते सगळी या सोफ्यावरती तिकडे इकडे सगळीकडे बसत आहे. तर रोजच्या रोज हात मारणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आता. तर इकडे सगळे आता म्हणजे पुसून तर झालेलं आहे, आता सगळे मी सेट टाकत आहे, आणि कवर पण आतरते, म्हणजे हे सोफ्याचं काम झालं की मी फरशी पुसून घेणार आहे लगेच, कारण आता ही थोडंसं वल्लावाई झालेली, धुळी खूप जमलेली आहे इथं खाली. तर आपण जसं झाडू मारू ना सगळी धूळ उडून आणि परत त्या शोकेसवरती सोफ्यावरती सगळ्यावरती बसणार आहे, म्हणून अगोदर मी फरशी पुसून घेते, मग दुसऱ्या कामाला लागणार आहे. आज मला जायचं होतं शॉपिंगला,
तर बघा ही सगळी काढली मी कामं. तर यामध्येच माझा दिवस गेलेला आहे. म्हणजे मला वाटलं ना 1-1.5 तासामध्ये होईल सगळं, पण झालं नाही. खूप वेळ लागला मला. म्हणजे मी तुम्हाला झटपट दाखवते कमी वेळात, पण भरपूर वेळ लागतो अशी कामं आवरायला. कारण एकतर ते सगळ्या नाजूक मूर्त्या होत्या, त्यालाही थोडासा वेळ जास्त लागला मला. सगळे निवांत काढणं, परत पुसून निवांत ठेवणं, त्यामध्ये थोडासा वेळ गेला. कारण इतकी मूर्ती फुटली त्यामधली की बघा सगळंच हे केलेलं ना त्याचा काहीच अर्थ राहिला नसता. म्हणून मी सगळं निवांत केलेलं आहे. काही म्हणजे असं काही पडू नये, झडू नये, व्यवस्थित सगळी कामं हे आवरलेले आहेत आणि छान पण झालेलं आहे. तर आता जिथवर हात गेले तिथवर मी पुसलेला आहे. म्हणजे वॉशिंग मशीन हे ते सगळं मी पुसून घेतलेलं आहे. आणि हे जे शोकेस आहे ग्लासचं, आता हे मूर्त्या काढून पुसेन तर आजचा दिवसच पुरणार नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्या इथे छोट्या आहेत. म्हणून फक्त वरून मी पुसलेला आहे ग्लास आहे. आणि दररोजच्या दररोज मी पुसत असते, कारण धूळ जमतेच यावरती. पण हे पण पुसून घेतलं. आणि इकडं मॉप घेतलेला आहे आणि मॉपमध्ये मी टाकलं लिक्विड आणि फरशी पुसून घेते. म्हणजे फरशी पुसून झाली ना, उद्याचं काम माझं सोपं होणार आहे, कारण मॉर्निंगला लवकर उठून मी फरशी पुसत असते. आणि आता यावेळेस पुसल्या, आता तुम्ही टायमिंग बघू शकता 5 वाजतच आहेत इव्हनिंगचे. म्हणजे मी सुरुवात केलेली होती 12:30 वाजता आणि इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आतापर्यंत फक्त हॉलमधलं झालेलं आहे. असं वाटतं ना की हॉलमध्ये पसारा नाही आहे, तरी पण बघा भरपूर वेळ गेला माझा, पण सगळं काम माझं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता फरशी पुसून घेते. फॅन सगळे ऑन केलेले आहेत. म्हणजे हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं हे हडकत राहील, कारण माझं मॉप खराब झालेलं आहे. त्याचं जे बटन आहे ना तेच तुटलेलं आहे त्या दांड्याचं, त्यामुळे ते पूर्ण पाणी प्रेस करताच येत नाही आहे. थोडंफार राहतं यामध्ये. आणि फॅन लावल्यामुळे ते हडकत राहील संग. तर अगोदर तर मी हॉलच पुसून घेत आहे, नंतर बेडरूम, किचन, इकडची रूम सगळं मी नंतर पुसणार आहे. अगोदर मी हॉलपासून सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. म्हणजे मी मकर संक्रांतीची काय तयारी केली, काय खरेदी केली, सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.